मी माझ्या मैत्रिणींचं वडील बघायचं आणि वाटायचं का बाप म्हणजे असं काय करत असेल। त्याची सावली आपल्यावर असली का आपल्याला कवाच ऊन पाऊस काहीच लागतच नाही। त्याचा हात हातात असला का कवा एकटं वाटत नाही। तो संग असला का भीती वाटत नाही। कवा आपलं एखादं पाऊल अडखळलं का पडायची चिंता राहत नाही। लांबचं दिसत नसलं तर लगेच तो त्याच्या खांद्यावर बसवतो। भीती वाटली का तो उशीत घेतो। असं काय करत असेल तो का त्याचं नाव सगळे आपल्या मोर लावतात। तो मागा असला का बिनधास्त जगतात। त्याची सावली आपल्या सोबत असणं का महत्वाचं आहे हे कवा मी समजलोच नाही हो। मी माझा बा तर कवा पाहिलेला नाही। खरं आज मरणाच्या दारातनं परत आल्यावर डोळं उघडलं तेव्हा कळलं काय नवीन आयुष्य तुमच्यामुळं मला मिळालंय। खरं असंच असं ना बाबा, त्याचं पोरं काय कमवत असतील तर काय बी करून तो ते परत आणत असेल। मी साधं लिमलेटच्या गोळीचा हट्ट करायला बी मला बा मिळाला नाही हो। खरं तुम्ही माझं जगायचाच हट्ट पुरवलासा। जे नातं मी लहानपणापासून हुडकायलोय ते आज मी तुमच्यामुळे अनुभवलंय काका। अजून काय वेगळं असेल बा। तुम्ही जे केले त्याची परतफेड मी कवच नाही करू शकणार। कमळे, मला वडिलांसारखं मानतेस ना तू। मग वडिलांशी अशी उपकाराची भाषा बोलायची नसते बाळा, नसते बोलायची। आपलेकीचं नातं नुसतं ऐकलं होतं, आज मी अनुभवतो। माझ्यासाठी जशी अनिका आहे, जशी माझी मोठी मुलगी आहे, तशी तू पण माझी लेक आहेस बाळा। रडायचं नाही।